देशामध्ये संविधानानेच हा देश चालेल हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं। तुम्ही धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले। ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे। मला अतिशय दुःख होतं हे बोलताना, पण 50 खोके एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही। त्यांनी सांगितलेलं आहे की 50 खोके इज नॉट ओके। त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित ह्या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील, पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे हे पुन्हा एकदा ह्या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलं आहे। आज रवींद्र दंगेकरजी आलेत, मी त्यांचंही स्वागत करते, आभार मानते। त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूरला आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली। अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही, ते फार घट्ट आहेत त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही तीळ मात्र शंका नाही। पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच, पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की एक युवक आणि युवती कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या 2 कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता। हे जे आशीर्वाद आहेत ना, हे जे काम तुम्ही केले खरंच कौतुकास्पद आहे। कारण तुम्ही या देशाला दाखवून दिलं की ह्या देशामध्ये जो कष्ट करणार आहे, जो सच्चा आहे, त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला तरी मैं हूं ना। त्यामुळे खरंच ज्या पद्धतीने त्या पोर्सच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल, जे आता पुण्यामध्ये जे पाणीवर कोयता गँग आहे, आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला वाटतं हडपसरला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या। म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही आहे। कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी, ही पोर्सची केस असेल, आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडला आहे तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला 2 वेळा वंदनाताई पाणी तुंबलेलं आहे, गेल्या 8 दिवसाचीच गोष्ट सांगते। त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या आणि माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।